नवी मुंबईला पाणी मिळावं तसेच तेथील उद्योगधंदे जगावेत यासाठी सिडकोच्या माध्यमातून 100 मीटर खोलवर जलबोगदे करून पाणी पोहोचवण्यासाठी शासन आणि प्रशासनाची जी धडपड सुरू आहे तशीच धडपड आणि प्रयत्न गेली कित्येक वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या खारेपाट विभागाला पाणी मिळावे यासाठी शासन आणि प्रशासनाने का दाखवली नाही असा प्रश्न घेऊन कोणतीही परवानगी नसतानाही सुरू असलेले काम बंद करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे ब्लास्टिंगद्वारे जलबोगद्याचे काम सुरू असल्याने या कामामुळे स्थानिक परिसरातील घरांना तडे गेल्यामुळे तसेच हेटवणे धरणाला मोठा धोका निर्माण होणार असल्याचे पाहता सदरचे काम तात्काळ थांबवण्यात येऊन हेटवणे धरणाचे पाणी सर्वप्रथम पेणकरांना मिळावे अशी मागणीसाठी आज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला खारेपाट विकास संकल्प संघटना अध्यक्ष प्रकाश माळी, सचिव CR म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे, राजन झेमसे, अभिजित म्हात्रे, माजी सरपंच गोरखनाथ पाटील आदींसह पेणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या एक जलबोगद्याचं काम चालू आहे। सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला जे पाणी नेलं जातंय त्या जलबोगद्याचं काम सुरू आहे, जे साधारण 13.25 किलोमीटरचं काम आहे। आणि या जलबोगद्यामुळे हेटवणे धरणाची सुरक्षा धोक्यात आहे असं जलसंपदा विभागाचं मार्किंग आहे। आणि त्यांनी तो तसा फेरप्रस्ताव जलसंपदा विभागाला त्यांनी पुन्हा एकदा सिडकोला म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही फेरप्रस्ताव सादर करा, कारण तुमचं हे काम धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात येत आहे, धरणाला धोका आहे म्हणून। हा फेरप्रस्ताव सिडकोने 29 मे 2025ला सादर केलाय, ज्याला की अजून मंजुरी मिळालेली नाहीये। या जलबोगद्याला नक्की कोणाकोणाची मंजुरी आहे? ब्लास्टिंगसाठी मंजुरी आहे का? भूगर्भ सर्वेक्षण विभागाची मंजुरी आहे का? सुरुंग लावण्याची मंजुरी आहे का? या सगळ्या मंजुऱ्या परवानग्या असतील तर हे काम सुरू असेल तर आमचं काही म्हणणं नाहीये। पण यातल्या कुठल्याही विभागाने कुठल्याही गोष्टीची परवानगी दिलेली नसताना सिडकोने फक्त ही वर्क ऑर्डर काढलेली आहे 13/12/2023। मी तारीख मुद्दाम सांगतेय 13/12/2023। आम्ही 7 डिसेंबर 7/12/2023 ते 14/12/2023 दरम्यान वाशी शिर्की खारेपाटाच्या माध्यमातून पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून अमरण उपोषणाला बसलो होतो। त्याच उपोषणाच्या दरम्यान ही वर्क ऑर्डर काढलेली आहे घाईघाईमध्ये। त्यावेळेस कोणतेही डिझाइन तयार नव्हतं, कोणतेही टेक्निकल सँक्शन झालेलं नव्हतं, कोणती मान्यता नव्हती जलसंपदा विभागाची। आधी वर्क ऑर्डर आणि मग परवानग्या, हे कुठलं? आम्हालाही तिथे सुप्रमा मिळाली, त्यानंतर 2 वर्ष डिझाइन बनायला टेक्निकल सँक्शन व्हायला लागली, तेव्हा कुठे आज ती वर्क ऑर्डर निघाली? इथे मात्र उलटी गंगा का वाहतीये? तर त्याचं उत्तर आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले ह्या नावामध्ये लपलेलं आहे। हे कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअरिंगला दिलेलं आहे। मेघा इंजिनिअरिंग कोण आहे? कॉन्ट्रॅक्ट कितीचं आहे? तर हे कॉन्ट्रॅक्ट 1042 कोटीचं आहे। मेघा इंजिनिअरिंग कोण आहे? तर मेघा इंजिनिअरिंग ही भाजपला सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपात फंड देणारी कंपनी आहे। 664 कोटीचा फंड या कंपनीने भाजपला दिलाय। त्याची भरपाई म्हणून हे जर कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे तू कोणतरी भाजपला निधी देतो निवडणुकीसाठी आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्याची परतफेड म्हणून जर त्यांना असे कॉन्ट्रॅक्ट देऊन नागरिकांचं आयुष्य धोक्यात घालण्याचं काम सरकार करत असेल त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे। सगळे नियम धाब्यावर बसून हे काम सुरू आहे। स्थानिक आमदार बोलायला तयार नाहीयेत कारण ते भाजपचे आहेत। आपल्याला माहिती आहे करोडोंचा पैसा त्यांनी उधळला निवडणुकीमध्ये, कुठून आला होता हा पैसा? आणि आज आपण त्यांना बोलू की ह्या कामाला विरोध करा, अजिबात ते करू शकणार नाही, मुख घेऊन गप्प बसणार। ते मेघा इंजिनिअरिंगला घेऊन याच प्रांत कार्यालयामध्ये येऊन वाटाघाटी करतात नुकसान भरपाईच्या। त्यांना हा प्रश्न पडत नाही की हे पाणी नवी मुंबईला जे दिलं जात आहे ते पाणी आमचं पेणकरांचं हक्काचं पाणी आहे। वास्तविक त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती की बाबा नवी मुंबईच्या अगोदर पेणकरांचं काम चालू करा, पेणच्या जनतेला आधी पाणी द्या। तशी भूमिका न घेता या मेघा इंजिनिअरिंगच्या मागे ठामपणे उभे राहिले। त्यामुळे आम्हाला काळजी वाटते की हे जर असेच गप्प बसले तर मात्र जनतेचा आक्रोश वाढत जाणार आहे। आम्हाला आमच्या जीवाची पर्वा आहे, आम्हाला आमच्या धरणाची पर्वा आहे, म्हणून हे आंदोलन होतंय। हे काम तातडीने थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे।